नमस्कार. माझं नाव श्यामल वागळे. मी एक गृहिणी आहे. पूर्वीपासूनच मला निरनिराळे पदार्थ करून लोकांना खाऊ घालायचे, त्याच्यात मला आनंद वाटतो. मी कोकणातली आणि माझे मिस्टर आहेत कारवारचे. तर आमच्या कोकणामध्ये खूप निरनिराळ्या प्रकारच्या लोकांना आवडणाऱ्या रेसिपी आहेत. त्या रेसिपीपैकी एक रसगोळीची आमटी ही मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आता रसगोळीच्या आमटीसाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रथम हा मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरली आहे. आलं थोडं किसून घेतलंय, एवढ्या इंचीचं 1 इंच आलं हे किसून घेतलंय. मिरच्या 4-5 बारीक चिरून घेतल्यात. त्याच्यानंतर कातळे, जे खोबरं असतं त्याचं आपण एक कातळी काढतो खायला, तशी ही कातळी आहे, पण त्याचे बारीक बारीक तुकडे केलेत. एकदम बारीक तुकडे करायचे. साधारण हे बघा, बारीक तुकडा म्हणजे केवढा, एवढा तुकडा पाहिजे बारीक, असे बारीक तुकडे करायचे. त्याच्यानंतर 1-1.5 चमचा धणे आहेत, 5-6 मिरीचे दाणे आहेत, म्हणजे एक नारळाचं 1.5 वाटी हे खोबरं आहे किसलेलं, आणि मिरची पावडर आहे आणि हळद आहे. एवढं हे साहित्य त्याच्यासाठी आपण वापरणार आहोत. शिवाय महत्त्वाचं साहित्य आहे हरभरा डाळीचं म्हणजे चण्याचं पीठ, मीठ, थोडासा हिंग आणि अर्ध्या लिंबा एवढ्या चिंचेचं कोळाचं पाणी. आता आपण कृतीला सुरुवात करू. की घेतलं होतं खोबरं, त्याच्या अर्ध खोबरं मिक्सरमध्ये घातलं, त्याच्याबरोबर धणे घातले, मिरी घातली, कांदा घातला 2 चमचे, आणि ते बारीक वाटून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला जे उरलेलं खोबरं आहे ते मिक्सरमध्ये घालून त्याच्यात थोडंसं पहिल्यांदा एक अर्धा पेला पाणी घालून जाड रस काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर तो जाड रस काढल्यावरती ते खोबरं परत मिक्सरमध्ये घालून त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून पातळ रस तयार करायचा आहे. आता हे बघा, 2 रस तयार झाले नारळाचे. हा आहे अपरस म्हणजे नारळाचं जाड दूध, आणि दुसरा आहे पातळ रस, नारळाचा पातळ रस. आता आपण रसगोळीतल्या आमटीच्या गोळ्या कशा करायच्या ते पाहू. तर प्रथम तो बारीक चिरलेला कांदा, त्याच्यामध्ये त्या कातळ्या, चिरलेली बारीक ओली मिरची, कोथिंबीर, आलं, आणि आता त्याच्यामध्ये हिंग घालायचा थोडासा, बस थोडासा हिंग, आणि हळद घालायची. किती 2 चमचे? हो. आणि जे आपण गोळी वाटली होती त्या गोळीतला 1 चमचाभर गोळी त्याच्यात घालायची, म्हणजे त्या गोळ्यांना चव चांगली येते. समोर गोळी वाटली ना ती घातलेली ना ऑलरेडी मग. हो. आता हे कसं मिक्स केलं ते तुम्ही पाहिलं. आता हे जे मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये मावेल एवढं पीठ चण्याच्या डाळीचं ते घालत जायचं. पण हा त्या आपल्या पदार्थाचा मुख्य भाग आहे.
घालायचं? बस थोडं पाणी घाल. चालू आहे तुझा व्हिडिओ. थोडं थोडं मीठ घातलं नाही. मीठ थोडं मीठ घालतोय आपण. एवढं घालू? हो घाल. मीठ घालायचं आणि थोडंसं लागेल वाटतं ना, गोळी उडत नाही. थोडं पाणी घाल. रसगोळीच्या आमटीच्या आता गोळ्या करूया आपण. उचल आणि ठेव. बस. हे असं जस्ट असं घट्ट पीठ असल्यामुळे हे एक एक आपण त्याचा छोट्या छोट्या भाग गोळीसारखं, अगदीच गोल असायला पाहिजे असं नाही, हे असं आपण करतोय. तर या बघा, या झाल्या गोळ्या तयार. आता आपण रसाची तयारी करायला घेऊया. आता आमटी तयार करण्यासाठी कढई गॅसवर ठेवली आहे. कढई गॅसवर ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला थोडा कांदा ठेवला होता बाजूला, तो 2 चमचे कांदा घालायचा आहे तेलावर. तेलावर. तेल चांगलं तापलं. तेलावर 2 चमचे, जास्त नाही, 2च चमचे. बस. हा कांदा घातला. आता तो कांदा चावलाने जरा परतून घ्यायचा चांगला, आणि तो गुलाबी झाला पाहिजे. आता त्या गुलाबी कांद्यावरती आपण पातळ रस घालणार आहोत. नारळाचा काढलेला पातळ रस. आता त्यामध्ये मीठ घालूया प्रथम. गॅस थोडा मोठा केलाय. गॅस थोडासा मोठा केलाय. मीठ घालू. एक चमचा मीठ. 1 चमचा मीठ घातले. थोडासा हिंग घालायचा. चिमूटभर हिंग. चिमूटभर हिंग. कारण ते चण्याचं पीठ असतं, म्हणून ते थोडासा हिंग दोन्ही याच्यात वापरायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद घालायची. 1 चमचा. अर्धा चमचा हळद. अर्धा चमचा हळद. मिरची पावडर 1 चमचा. 1 चमचा मिरची पावडर. आणि आणि एक मिरची पावडर.
आणि 1 चमचा. आणि 1 चमचा, 2 चमचे मिरची पावडर घातली. त्याच्यानंतर चिंचेचा कोळ घालायचा. एवढा घेतलेला चिंचेचा कोळ सगळा घालू का? पाणी करून घालायचं थोडं. नाही असं असं मिक्स कर. थोडाच घालतात, अर्धा ठेव थोडा. अजून चिंचेचा कोळ घातला. आता त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. त्या रसाला, पातळ रसाला उकळी येईल त्याची. आता त्याच्यामध्ये उकळी आली का नंतर एक एक गोळी सोडायची त्या रसामध्ये. एक एक गोळी सोडतोय आपण रसात. आली उकळी. मोठं कर गॅस. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं. गॅस मोठा सांगतोय. बारीक ठेव, एकदम बारीक नको, मीडियम ठेव. रसगोळ्या शिजाव्यात म्हणून आपण त्याच्यावर झाकण ठेवलंय. आता गोळ्या शिजल्या का बघू आपण. तर गोळ्या शिजल्या आहेत. गोळ्या वर आल्या की शिजल्या असं समजायचं असतं. त्याच्यानंतर आता आपण वाटलेलं जे खोबरं आहे वाटण ते त्याला घालायचं. गॅस मीडियमच ठेवायचा का बारीक ठेवायचा? नाही, घाल ना. गॅस बारीक ठेवायचा. हो, सध्या बारीकच ठेवायचा. आता मग हे घाल, पाणी घाल त्याच्यात. पाणी थोडं घालायचं आणि ते वाटण घातलं. आणि 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 पाणी आणि थोडं घाल. ते वाटण घातलं की मोठा कर गॅस थोडा. थोडस डबल दे.
साईडनी ढवळून घेतलं जरा. मध्ये डाऊन कधी बुडवायचं नाही, मध्ये साईडनी भांड्याच्या फिरवायचं. आता त्याला उकळी आली. परत याला उकळी काढायला लागेल ना? हो, त्याला उकळी काढायला लागेल, कारण खोबरं आतलं वाटेल शिजलं पाहिजे ना. थोडं जाड वाटत असेल तर आपण पाणी घालू शकतो थोडं. हो. याच्यासाठी गरम पाणी बाजूला करून ठेवायचं. आता करायचं गॅस गार्निशिंग करून. आता ह्याला चांगली उकळी आलेली आहे, तर मी हा जो आपण अप्रस काढलेला म्हणजे जाड नारळाचं दूध हे घालते त्याच्यात. थोडं ढवळायला लागेल. ढवळ्या. बघा या गोळी आणि रस असं दिसतंय. ही आहे गोळी, रस गोळीतली गोळी. आता कोथिंबिरीने गार्निश करायचं. कोथिंबीर टाकते आणि गार्निशिंगला. हो, आमटी तयार झाली की सुंदर वास येतो, छान वास. आमटीचा एकदम सुगंध सुटला आहे. हा. खरं सांगायचं तर यातले इन्ग्रेडियंट्स पण तुम्ही बघाल तर हरभऱ्याचं पीठ, नारळाचं दूध, कोथिंबीर, मिरची हे सगळे चविष्ट पदार्थ आहेत. मसाले जे आपण बघितले, त्यामुळे याचा अत्यंत चांगली चव येते. आता हे उकळी पूर्ण आल्यामुळे मी गॅस बंद गॅस करते बंद करायचा आणि त्याच्यावर परत एकदा झाकण ठेवते. हे बघा, ही गोळीची आमटी तयार झालेली आहे. मी त्याची चव घेतलेली आहे. ही अति उत्तम झालेली आहे. आता फक्त तुम्हाला जसं पाहिजे त्याच्यामध्ये मीठ, तिखटपणा आणि आंबटपणा आणि तुमच्या चवीनुसार, टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. पुढच्या वेळेला पुढच्या रेसिपीसाठी आपण भेटू. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि परत मला निरनिराळ्या पदार्थ करण्यासाठी प्रवृत्त करा.